नागपूरमध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राजकीय वक्तव्यांवर स्पष्ट भूमिका मांडली असता गणेश नाईक प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की सर्व घटक पक्षांनी परस्पर सन्मान राखून महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र काम केले पाहिजे, कोणतीही दुर्दैवी वक्तव्ये टाळली पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले। काही वक्तव्यांमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही त्यांनी नमूद केले असता या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच गणेश नाईक यांच्याबाबतही संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले। असं आहे की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकमेकाचा सन्मान राखला पाहिजे आणि जेव्हा ॲक्शन होते तेव्हा रिॲक्शन होते। मला असं वाटतं की महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व लोकांनी एकमेकाचा सन्मान राखून महाराष्ट्राला पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे। काही दुर्दैवी वक्तव्य कुठल्याकडून होणे हे अपेक्षित नाही आहे आणि प्रत्येकाचा शेवटी एक सन्मान असतो। या पद्धतीचं वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आलं, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहे। मला असं वाटतं की आता या संदर्भामध्ये योग्य निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतात। पार्थ पवार यांना मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भामध्ये मी कुठलेही वक्तव्य करणं मला उचित वाटत नाही। त्या संदर्भात मला माहिती नाही, त्यामुळे त्या संदर्भामध्ये कुठलंही वक्तव्य करणं योग्य वाटतं। गणेश नाईक यांच्याकडनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला ठरवून लक्ष केलं जात आहे का? असं आहे की प्रत्येक पक्षाची स्पर्धा थोड्याफार प्रमाणात असते, परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये ज्या पद्धतीचे वक्तव्य मध्यंतरीच्या कालखंडात करण्यात आले ते मन दुखावणारे होते। शेवटी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी ज्या पद्धतीने उठाव केला आणि ज्या पद्धतीने महायुतीला भक्कम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला त्याचा भान प्रत्येकाने ठेवणं आवश्यक आहे।